नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर। तर पुन्हा एका नवीन सिनेमाचा रिव्ह्यू घेऊन तुमच्या भेटीला आलाय। खरंच हा सिनेमाची उत्सुकता मला तर खूप लागलेली होती, आय एम शुअर तुम्हाला सुद्धा असेल। तर हा सिनेमा आहे शेर शिवराज। शिव अष्टकामधलं हे चौथं पुष्प आहे, त्यामुळे या 8 पुष्पांच्या बद्दल आपल्याला खूप उत्सुकता तर आहेच। चौथं पुष्प आलेलं आहे शेर शिवराज। पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत, म्हणजेच आपल्या सगळ्यांना ज्या भूमिकेची उत्सुकता असेल त्याच्याबद्दल ऊर भरून येतो एकदम अभिमानाने। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पुन्हा एकदा चिन्मय आहे आणि दिग्पाल लांजेकरचं दिग्दर्शन। तर कसा आहे शेर शिवराज हा सिनेमा, चला पाहूयात। एक अकेला शिवा 1000 किलो के बराबर है। याच उंबऱ्यावर आपण कलियुगातल्या हिरण्यकश्यपूला, महाराष्ट्राच्या दगडातल्या नरसिंहांचं दर्शन घडवूया। शेर शिवराज या सिनेमाची प्रचंड उत्सुकता होती। गेले अनेक दिवस त्याबद्दल चर्चा सुरू होती आणि पावनखिंड या सिनेमाच्या आधीचं जे पुष्प आहे ते आल्यानंतर तर या सिनेमाची उत्सुकता अजून शिगेला पोचली, कारण काय तो सिनेमा सुपर हिट झाला। त्यामुळे शेर शिवराज नक्की काय घेऊन येणार, त्यात अफजल खान स्वारी असं या सिनेमाचं नाव आहे। त्यामुळे अफजल खानाचा वध याबद्दल आपण ऐकलंय, वाचलंय, पण नेमकं त्यामागे काय शिजत होतं, तो एवढी मोठी जी मोहीम होती ती कशी फत्ते करण्यात आली, या सगळ्याचे बारकावे या सिनेमात पाहायला मिळतात। तर सिनेमा काय असणार आहे, त्याची कथा काय असणार आहे हे तर आपल्याला माहितीच होतं, पण ती कशी आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेर शिवराज पाहायचा की नाही, तर अगदी सुरुवातीला मी सांगेन की हा सिनेमा चुकवू नका। जर म्हणजे अगदी अभिमान आपल्याला जर आपल्या मराठी मातीचा आहे, आपल्या महाराष्ट्राचा आहे, शिवछत्रपतींचा आहे, तर हा सिनेमा प्रत्येक मराठी माणसाने पाहिला पाहिजे। हा सिनेमा तुमच्या अमराठी मित्राला, मैत्रिणीला सुद्धा दाखवा, कारण का ह्या सिनेमात बरंच शिकण्यासारखं आहे। स्वराज्याचा पाया जिथे रचला गेला, जिथे पायंडा पडला, तिथे कुठेतरी या सिनेमाची सुरुवात होते आणि खरं तर तिथेच कळतं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं का म्हटलं जातं। कुठेतरी या सिनेमामधून त्याचा आपल्याला अनुभव येतो। छत्रपतींबद्दल आपण ऐकलंय, वाचलंय, पण ह्या सिनेमात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले काही धागेदोरे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणी, त्या कशा या सगळ्या मोहिमेच्या वेळेला आल्या त्यासुद्धा या सिनेमात पाहायला मिळतात। तर अफजल खान वध या सिनेमाचा मूळ गाभा आहे। अफजल खान वध हा आपण ऐकलाय की तो कसा झाला, वाघनखं त्यावेळेला वापरली गेली, हे सगळं माहिती होतं, पण ती वाघनखं कशी तयार झाली, त्यामागे नेमकं प्रयोजन काय होतं, किंवा फक्त त्याचा वध इथपर्यंतच ते सीमित होतं का, तर नाही। त्याच्या मागे जवळजवळ अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि अनेक माणसांची एक त्यांचा जो काही दांडगा अनुभव होता, त्यांची तयारी होती, हे सगळं होतं। त्यामुळे प्रतापगड ह्यासाठी कसा योग्य ठरला, त्याच्या आजूबाजूचं जावळीचं जंगल असेल, हे सगळं इतकं भरभरून बोलण्यासारखं आहे, तितकंच ते पाहण्यासारखं आहे। त्यामुळे अगदी सुरुवातीच्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत तुम्ही खुर्चीला खिळून राहता आणि तुम्हाला पुढे काय होणार ह्याची उत्सुकता असते। त्या काळात आपण नक्कीच जातो आणि या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे काय, तर त्याचं कास्टिंग। आपण पाहतोच आहोत इतके दिवस की दिग्पाल लांजेकर याचं दिग्दर्शन तर उत्तम आहेच, पण सगळ्यात उत्तम त्यासाठी ठरतं ते त्याचं कास्टिंग। कारण काय ह्याच्या आधी जे 3 सिनेमे आलेत त्यातलीच काही पात्र ह्याच्यात रिपीट झाली आहेत, काही याच्यात परत आलेले आहेत, पण काही पात्र वेगळ्या भूमिकेत दिसतात। म्हणजे आता समीर धर्माधिकारी कान्होजींच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो। याआधी त्याला आपण समोरच्या गटात पाहिलं होतं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या शत्रूच्या गटात पाहिलं होतं, आता तो शिवाजी महाराजांच्या गटात आहे। पण तो कुठेही असं वाटत नाही की अरे हो समीर धर्माधिकारी आधी त्या गटात होता या। तर ही जी सगळी गोष्ट पेरल्या गेल्या आहेत किंवा असतात काळेच्या भूमिका आहेत, दिग्पाल लांजेकर स्वतः बहिर्जी नाईक साकारतोय। सो ह्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ना, त्या अगदी इतक्या योग्य पद्धतीने या सिनेमात गुंफल्या गेल्या आहेत की त्यांच्याबद्दल आपण वाचलेलं आहे, त्यांच्या ऐकलेलं आहेत, पण जेव्हा ती भूमिका समोर येते किंवा त्याचं जेव्हा इंट्रोडक्शन होतं सिनेमात, तेव्हा वाटतं हा यार असेच असतील का ते, असेच दिसत असतील का ते, असेच वावरत असतील का ते, कारण प्रत्येकाने आपली भूमिका इतकी सुंदर आत्मसात केली आहे। आणि विशेष कौतुक चिन्मय मांडलेकरचं तर आहेच, पण मृणाल कुलकर्णी जसं आपण कायम ऐकलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात
जिजाऊंचा सिंहाचा वाटा होता, त्यांनी जे काय केलं तसंच शेर शिवराज या सिनेमात जर सिंहाचा वाटा असं म्हणायचं असेल तर मृणाल कुलकर्णींचा आहे. कारण की अगदी थोडे सीन्स, अगदी मोजकी वाक्य असली तरी पण ती ज्या पद्धतीने त्यांनी ते साकारलंय किंवा त्यांचं जी वाक्यफेक जी आहे ती ज्या पद्धतीने केली आहे त्यावेळेला आपलं सुद्धा रक्त ना उकळून निघतं की येस, हे करायलाच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. सो तो सगळा जो प्रसंग आहे, तो सगळा जो काळ आहे, तो सगळा जो इतिहास आहे, तो अंगावर येतो, काटा येतो अंगावर हे सगळं पाहताना. त्यामुळे प्रत्येक क्षणाला ऊर भरून आलेला असतो अभिमानाने. त्याचसोबत मनाची घालमेल सुरू असते की नेमकं पुढे काय घडणार आहे, नेमकं काय होणार आहे. तो भलाढ्य अफजल खान आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार तेव्हा नेमकं काय घडलं असेल, हे सगळे प्रश्न ना सतावतात. आणि हे सगळं का होतं, कारण की सिनेमा इतका उत्तम बनलाय, इतका उत्तम गुंफला गेलाय, इतके उत्तम वाक्यरचना आहे सगळी की त्या सगळ्या गोष्टी ना आपसुकच आपल्याशा वाटायला लागतात. आपसुकच आपल्याला तो सिनेमा पाहण्यासाठी, तो सिनेमा त्याच्यासोबत आपल्याला घेऊन पुढे जातो. काही ठिकाणी मला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की एकीकडे जिथे मोहीम महत्त्वाची होती तेव्हा दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू होतं हे फार कमी ठिकाणी वाचलं असेल आपण की काय सुरू होतं. त्यांची पत्नी जी होती सईबाई, त्या आजारी होत्या आणि त्यावेळेला घालमेल नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांची काय झाली असेल तो पाहायला तो जो क्षण आहे तो सुद्धा दिसतो. तिथे कुठे जरा रेंगाळला आहे का सिनेमा असं मला वाटलं. तो थोडासा थोडक्यात दाखवला असता पण कुठेतरी मे बी असं सुद्धा असेल की त्या सिच्युएशन किंवा त्या क्षणाचं गांभीर्य नेमकं काय होतं याचा सुद्धा आपल्याला अनुभव आला पाहिजे, त्यामुळे तो तेवढा ठेवण्यात आला आहे असं सुद्धा असू शकतं. सो जसं मी म्हणते तसं प्रत्येक वेळेला की सिनेमाचा जमेची बाजू, जसं त्याचं सगळे कलाकार आहेत, त्याचं लिखाण आहे, त्याचे डायलॉग्स आहेत, त्याचं सगळं आहे, तसंच त्या सगळ्याची ज्या पद्धतीने मांडणी केली गेली आहे त्यासाठी पुन्हा एकदा दिग्पाल लांजेकरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जसं मी म्हणाले, चिन्मय मांडलेकर यांनी पुन्हा एकदा ती भूमिका जगली आहे. तो इतका समरसून गेला आहे त्या सगळ्या भूमिकेत की त्याला म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्याला आपण काश्मीर फाईल्समध्ये पाहिलं आणि बिट्टा म्हणून त्याचा राग येत होता, असं बघताना दुसरीकडे छत्रपती शिवराय साकारताना त्याच्याबद्दल काय बोलावं हे कुठेतरी शब्द अपुरे पडावे लागतात. सो हे ट्रान्झिशन आहे, हे सगळं आहे आणि त्यामुळे सिनेमा इतका भावतो. शेवटच्या क्षणाला सिनेमातल्या अनेक गोष्टी, त्यातल्या अनेक डायलॉग्स, त्यातले अनेक गोष्टी घेऊन आपण सिनेमागृहाच्या बाहेर पडतो हे निश्चित. आणि पुढचा सिनेमा कधी येतो याची सुद्धा वाट पाहायला लागतो. सो येस, ऊर भरून येतो अभिमानाने. सिनेमा पाहताना क्षणाला त्या गोष्टींची अनुभूती होते, तेव्हा काय घडलं असेल या सगळ्याची अनुभूती होते. त्यामुळे हा सिनेमा एक अनुभव तर आहेच, एक सिनेमॅटिक अनुभव तर आहेच, पण एक प्रत्येकाने इतिहासाबद्दल जर आपल्याला थोडीफार माहिती करून घ्यायची असेल तेव्हा ॲक्च्युली काय घडलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर त्यांच्या सवंगड्यांबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर हा सिनेमा चुकवू नका. हा सिनेमा आपल्या भेटीला आला आहे, तो कसा आहे मी तुम्हाला सांगितलं, त्या सिनेमात काय बघण्यासारखं मी तुम्हाला सांगितलं. शेवटची 10 मिनटं सिनेमा सोबत आपल्या मनाची घालमेल सुरू असते की काय होणार, काय घडणार, कसा वध होणार हे माहिती आहे, हे तर आपल्या सगळ्यांनाच. कसं होणार, त्यातले बारकावे काय आहेत, ते कसं घडतं, त्यात पुढे मागे तर काही होणार नाही ना. हा जो अनुभव आहे ना, हा त्या सिनेमागृहात तुम्हाला प्रत्येकाला येईल, ही माझी हमी आहे. त्यामुळे सिनेमा पुन्हा एकदा वारंवार सांगते की मी चुकवू नका. शेर शिवराज स्वारी अफजल खान आपल्या भेटीला येतोय. तो सिनेमा पहा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या सिनेमाबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात ते सुद्धा कळवा. तर शेर शिवराज स्वारी अफजल खान या सिनेमाला मी देते 4 स्टार्स. तुम्ही हा सिनेमा नक्की पहा, त्याबद्दल कोणती गोष्ट आवडली हे आम्हाला कळवा. आमचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. कोणत्या सिनेमाचा रिव्ह्यू पाहायला आवडेल ते सुद्धा कळवा. आणि हो, लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.